हॅलो नमस्कार. आज आपण करणार आहोत कलेजी पोट्टा करी. चला तर मग सुरुवात करूया. मी कलेजी पेठा साफ कसा करते तेही यात सांगणार आहे. तर मी कलेजी पेठामध्ये पहिलं मीठ टाकून घेते आणि चांगलं चोळून घेते त्याला आणि मग पाणी टाकून घेते. पाणी 3 ते 4 वेळा मी टाकून घेते जेणेकरून ते साफ होऊन त्याचा कलर एकदम पाण्याचा स्वच्छ निघत नाही तोपर्यंत मी धुवून घेते. बघा आता इथे आपलं पाणी स्वच्छ दिसतंय म्हणजे कलेजी पेठा चांगला साफ झालेला आहे. चला तर मग आपण आता यामध्ये मसाले टाकून घेऊया आणि थोडा वेळ ठेवूया. मसाल्यांमध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकले, तिखट मसाला टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ आणि चिकन मसाला, धनिया जिरा पावडर असं मी टाकून घेतलेलं आहे. आणि हे लावून आपण त्याला 15 मिनटं ठेवूयात जेणेकरून जे मसाले टाकले आहेत ते चांगले मुरतील त्यामध्ये. चला तर मग आता आपण फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी मी घेतले आहे 7-8 लसूण आणि कोथिंबीर, त्याचबरोबर कांदा. आता कांदा टाकून घेतल्यानंतर मी लगेच मीठ टाकलं आणि मसाला आणि हळद टाकून घेतलेला आहे. ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपला घरचा गोडा मसालाही टाकून घेऊया त्यामध्ये. गोडा मसाला टाकून घेतल्यानंतर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते एकजीव होऊन जाईल. आता यामध्ये मी गोडा मसाल्याचं जे पाणी आहे ते टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकलेलं आहे त्यामुळे परत एकदा आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात. चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता यामध्ये कलेजी पोट्टा टाकून घेऊयात. कलेजी पोट्टा मी 15 मिनटं ठेवला होता. बघा कसा मसाला चांगला मुरला आहे त्यामध्ये. आता आपण यालाही एकजीव करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घेऊयात. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला आपण 10 मिनटासाठी झाकण मारून शिजवून घेऊयात. 10 मिनटानंतर झाकण काढून आपण त्यावर लिंबूचा रस टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया चांगलं आणि झाकण ठेवूया. परत ते आपण 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग बघूया आपली कलेजी पोट्टा झालेला आहे का. अरे वा, इथे आपला कलेजी पोट्टा छान झालेला आहे. बरं मी ग्रेव्ही ठेवली आहे. तुम्हाला नसेल ठेवायची तर तुम्ही नाही ठेवलात तरी चालू शकते. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.